नमस्कार. आजचा विषय जो आहे तो आहे, जो सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो, की सायन्स आणि अध्यात्म यात कोण श्रेष्ठ आहे किंवा कोणामुळे आज आपण आहोत. आपण नेहमी यावर डिबेट्स बघत असतो. वादविवाद सुरूच असतात. कुठे ना कुठे आपल्याला असली लोकं मिळतातच. आस्तिक लोकं असतात, तशीच नास्तिक लोकंही देखील असतात या जगात. पण खऱ्या अर्थाने आपण जर दोघांचा समतोल साधला ना, तरच आपले जीवन सार्थकी होते. तर आजचा माझा विषय आहे सायन्स आणि अध्यात्म. यावर काही रचना आहेत. ती या पद्धतीने सायन्सचा आणि अध्यात्माचा ताळमेळ नाही, सूरलय काही जुळत नाही. ज्या गोष्टी सायन्स नाही आहेत असे सांगते, त्या गोष्टी अध्यात्म आहेत असे मानते. सायन्स आत्मा वगैरे काही नसते असे सांगते, अध्यात्म आत्मा असते असे मानते. सायन्स पाप पुण्य काही नसते असे सांगते, अध्यात्म पाप पुण्य असते असे मानते. सायन्स स्वर्ग नरक काही नसते असे सांगते, अध्यात्म स्वर्ग नरक असते असे मानते. सायन्स आणि अध्यात्मात फरक आहे मोठा, तरीही तो लोकांना वाटतो आहे छोटा. कारण अध्यात्माचा प्रभाव आहे इतका शक्तिशाली की मानावेच लागते सारे काही. सायन्सने जीवन दिले ऐशारामाचे, अध्यात्माने जीवन दिले सुखासमाधानाचे. सायन्सचे जग वेगळे, अध्यात्माचे जग वेगळे. सायन्सचा आणि अध्यात्माचा मेळ काही जमेना, दोघीही गोष्टींशिवाय मन काही रमेना.